गॅस पुरवठा होईल तर लोकांनी घाबरून जाऊ नये. घरगुती गॅसचा पुरेसा साठा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आहे. भाई साहब, वसी विरार में घरेलू गैस की कोई कमी नहीं है और सभी ग्राहकों को नियम अनुसार गैस उपलब्ध कराई जाएगी। मनोज कुमार सूर्यवंशी ने नागरिकों से अपील की है कि वे अफवाहों पर विश्वास न करें और घबराहट में गैस एजेंसियों पर भीड़ न लगाएं। बैठक में अजीव पाटिल समेत प्रशासन, पुलिस और गैस एजेंसियों ने स्थिति की समीक्षा की और आश्वासन दिया कि शहर में गैस का पर्याप्त स्टॉक मौजूद है। अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईबाबत लोकांमध्ये एक भीती पसरलेली आहे. त्याच्यामुळे आमचे महापौर, स्टँडिंगचे सगळे सभापती आणि सर्व गॅस डीलर, गॅस कंपनीचे अधिकारी, पोलीस, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यावर आम्ही एक बैठक घेतली. या बैठकीत असं ठरलं की आपल्याकडे घरगुती गॅस सिलेंडर भरपूर आहे, त्याच्यामुळे लोकांनी त्याबद्दल पॅनिक होऊ नये. पण लोक पॅनिक होऊन लाईन लावतात म्हणून आपण गॅस कंपन्यांना सूचना आता दिल्या की त्यांनी दुकानावर कोणालाही गॅस सिलेंडर द्यायचं नाही. ही लोक पॅनिक झालेली, भीती निर्माण झालेली की आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी रांगा लागायला लागलेल्या. रांगा लागत असताना त्याच्यामध्ये वादविवाद, भांडणं अशी सुरू झालेली. त्याच्यानंतर वसई तालुक्यात एक मोठी इंडस्ट्री आहे, खाकरा इंडस्ट्री. खाकरा बनवली जातात आणि या सगळ्या महिला आहेत, घरगुती असतात किंवा कमर्शियल, त्या बनवत असतात आणि जवळपास 30,000च्या वरती अशा महिला आहेत का ज्यांना याची झळ पोचू लागली, रोजगारावर झळ पोचू लागली आणि या खाकऱ्यावर अवलंबून नसलेली जनता असं कात्रीत सापडलेली होती आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली की आम्हाला ह्या अडचण आहे आणि हे संकट आलेले आहे. त्यासाठी आम्ही थोडासा इनिशिएटिव्ह घेतला आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅसचा जो पुरवठा येतो आहे तो अत्यंत सुरळीत आहे, मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि त्यामध्ये जितकी आम्ही मागणी करतो आहे तितका पुरवठा कंपनी आम्हाला देते. अडचण अशी आहे की काही प्रसारमाध्यमातून आणि समाजकंटकाकडून खूप गॅसचा शॉर्टेज आहे वगैरे असा बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे लोक खूप पॅनिक होतात आणि आमच्या शोरूम किंवा गोडाऊनच्या समोर खूप लांबच्या लांब रांगा करत आहेत. तर मी लोकांना तुमच्या माध्यमातून विनंती करीन की पुरेसा साठा आपल्याला सरकारने दिलेला आहे. लवकरात लवकर आम्ही तुमच्या दरवाजापर्यंत सिलेंडर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. गेली अनेक वर्ष आम्ही सुरळीत साठा तुम्हाला देतो आहे, तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवावा. आज गरमी थोडीशी वातावरणामध्ये जास्त आहे, आमच्या डिलिव्हरी मनवर तो खूप ताण येतो. आज त्याची पण क्रयशक्ती थोडी घटलेली आहे, तर तुम्ही सांभाळून घ्यावं. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ.